जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. 1990च्या दशकात उद्योग क्षेत्राच्या असमाधानकारक प्रतिसादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते प्रमुख कारण नाहीये? ठीक आहे. आपला तोच रूल आहे. प्रश्न वाचल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये किंवा मनातल्या मनात आन्सर अटेम्प्ट करून ठेवा. ठीक आहे. गुंतवणुकीमधील घसरण, बाह्य स्पर्धेची असुरक्षितता, निर्यात वृद्धीचा मंदावलेला दर. तर ब आणि ड हे विधान बरोबर आहेत, पण आपल्याला विचारले त्यांनी कोणतं कारण नाहीये, म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 क. आता 1991 ला एलपीजी रिफॉर्म आले होते आणि एलपीजी रिफॉर्म येण्यामागचं कारण काय होतं? भारताचे रिझर्व खूप कमी होते आणि त्याच्या मागचं महत्वाचे कारण काय? लायसन राज. ठीक आहे. फॉरेन आपली जी इकॉनॉमी होती तर ही क्लोज्ड इकॉनॉमी होती. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. शेतकऱ्यांच्या दीर्घ मुदतीचे कर्ज रिकामजागा कालावधीसाठी लागते. तर याचं उत्तर आहे 5 वर्षापेक्षा अधिक. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न. भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक का म्हणतात? एकदम कॉमन सेन्स न हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. रिझर्व्ह बँक, रिझर्व्ह म्हणजे काय? साठा. ती सर्व अनुसूचित बँकाचा रोख रकमेचा साठा सांभाळते. रिझर्व्ह बँकला बँकर्स ऑफ बँक असं पण म्हणतात. रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार 1 एप्रिल, तारीख लक्षात ठेवा, 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ओपन करण्यात आली. पहिल्यांदा सुरुवातीला रिझर्व्ह बँक कुठे होती? तर ही होती कलकत्त्याला, पण 1937 मध्ये ही शिफ्ट होऊन मुंबईमध्ये आली. ठीक आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न. रिझर्व्ह बँक हा कन्सेप्ट कोणत्या कमिटीने दिलेला आहे? तर हा दिलेला आहे हिल्टॉन यंग कमिटी किंवा कमिशन. आणि हिल्टॉन यंग कमिशनलाच काय म्हणतात? रॉयल कमिशन. तर पहिले रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर कोण? तर पहिले आहेत सर ओसबोर्ने ओसबोर्ने स्मिथ. ठीक आहे. भारतीय ओरिजिनचे किंवा कोणते पहिले भारतीय आरबीआय चे गव्हर्नर होते? तर ते होते सी डी देशमुख. ठीक आहे. सी डी देशमुख. आरबीआय नॅशनलाइज केव्हा झाली? 1949 ला. 2024 मध्ये आरबीआय चे गव्हर्नर कोण? 26 गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. केन्स यांच्यानुसार पैशाची मागणी या हेतूसाठी असते. पैशाची मागणी कशासाठी? एकदम कॉमन सेन्स न सॉल्व्ह करू शकतात. ओके. व्यवहार, दक्षता, सट्टेबाजीचा हेतू, हे तिन्ही पण आहेत. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता आपल्याला. अप्रत्यक्ष कराबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? याच्या आधी आपल्याला ना जीएसटी वरती प्रश्न विचारला होता. जीएसटी काय? अप्रत्यक्ष कर आहे. कलम नंबर कोणती आहे जीएसटी ची? 246 सब क्लॉज ए मध्ये. ठीक आहे. आणि जीएसटी अमेंड केव्हा करण्यात आलं होतं? 122व अमेंडमेंट बिल आहे. 122व अमेंडमेंट बिल 2014 आणि 101 घटना दुरुस्ती 2016. ठीक आहे. आता याचं बरोबर आपल्याला विचारलंय. तर अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरावर ढकलता येतो आणि अप्रत्यक्ष कराचा करघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो. ठीक आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. एफडीआय. आता ना मी तुम्हाला जानेवारी 2015च्या अपडेटेड डेटानुसार सांगतोय. ठीक आहे. तर यूएस, त्यानंतर 2 नंबरला मॉरिशियस, 3 नंबरला सिंगापूर आणि 4 नंबरला यूके. ठीक आहे. पण त्याने जर तुम्हाला जानेवारी 2015 असं मेन्शन न करता जर 2024 ऑगस्ट 2024 असं जर मेन्शन केलं तर लक्षात ठेवा मॉरिशियस हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. मॉरिशियस. तर प्रश्न एक्झामिनर काय विचारतो त्याच्यावरती लक्ष ठेवा. ठीक आहे.
जर तुम्हाला याच्यावर डाऊट वाटत असेल तर तुम्ही ना एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकतात. ओके. पुढचा प्रश्न, वित्तीय आयोगाच्या संदर्भातील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. कलम नंबर 280 आणि 14वे अध्यक्ष डॉक्टर वाय व्ही रेड्डी. 14वे झाले. 15वे कोण येतं? एन के सिंग. 16वे कोण येतं? डॉक्टर अरविंद पनगरिया. डॉक्टर अरविंद पनगरिया हे फॉर्मर नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन होते आणि नीती आयोगाचे चेअरमन कोण असतात? प्रेसिडेंट असतात, आपलं सॉरी प्राईम मिनिस्टर असतात. पुढचा प्रश्न, 13व्या वित्त आयोगात कोणत्या राज्याच्या केंद्रीय कर, शुल्क, अनुदान याच्यातील सर्वाधिक वाटा मिळत आहे? तर याचं उत्तर आहे, काय उत्तर आहे मित्रांनो? उत्तर प्रदेश. ओके. 14वी वित्त आयोग, 15वी वित्त आयोग, उत्तर प्रदेशाला सर्वात जास्त आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विकसनशील देशात राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट गुंतवणुकीचा दर वाढविणे, बेरोजगाराची व अर्ध बेरोजगाराची कमी करणे आणि भाववाढीची प्रवृत्ती नियंत्रित करणे हे असते. राजकोषीय साधनांच्या शस्त्रागारामधील सक्तीचा उपभोग हे एक नवीन शस्त्र आहे. कर आकारणी हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख साधन आहे. एकदम कॉमन सेन्स न प्रश्नाचं उत्तर देऊयात. ठीक आहे. भारत हा लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे. पण सक्तीचा उपभोग कसा होईल रे बाबा? ओके. ब चूक आहे, अ आणि क हे विधान बरोबर आहे. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर. विभवांतर म्हटलं तर येतं व्होल्ट, विद्युत प्रहार, एम्पियर, प्रभार, वोम आणि काय हे कंडक्टन्स, कुलुम्स. ओके, कोलम्स. रोध म्हणजे रेजिस्टन्स, ओहम. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एसआय युनिट विचारलंय आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटीचं. किरणोत्साराचे एसआय युनिट आहे बॅक्युलेरिया. ओके, बॅक्युलेर. आता याच्यामध्ये थोडासा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. क्युरी हे एसआय युनिट नाहीये, पण युनिट आहे रेडिओ ऍक्टिव्हिटीचं. किरणोत्साराचं युनिट आहे, पण एसआय युनिट नाहीये, युनिट आहे. ठीक आहे. एक आता हे 1 क्युरी म्हणजे 37 बिलियन बॅक्युलरा. हे काय लक्षात नका ठेवू, काही गरज नाही, जस्ट सांगितलं मी. रुदरफोर्ड 1909 मध्ये रुदरफोर्डचा सर्वात फेमस एक प्रयोग होता गोल्ड फॉइलचा. त्याच्यावरून त्यांनी न्यूक्लियसचा शोध लावला. ठीक आहे. आता जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला 1932 ला. इथं कन्फ्युज नका व्हा न्यूक्लियस आणि न्यूट्रॉन मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात? तर याला म्हणतात ऑप्शन नंबर 1 ऍस्टिग्मॅटिझम. हायपोमेट्रोपिया म्हणजे इट्स लाईक मायोपिया सारखाच असतो हा. आणि मायोपिया म्हणजे काय? नियर साइटेडनेस म्हणजे काय? जवळचं ऑब्जेक्ट क्लिअर दिसतं. ओके, जवळचं. हायपरमेट्रोपियालाच म्हणतो फार साइटनेस, म्हणजे याच्यामध्ये जवळचं क्लिअर दिसत नाही, पण लांबचं क्लिअर दिसतं. ठीक आहे. प्रिसबायोपिया म्हणजे काय? जसं जसं वय वाढतं तसं जे आय साईड असतात ना आपल्या, त्या कमजोर होतात. अनुक्रमांक म्हणजे काय? तर अनुक्रमांक म्हणजे आहे प्रोटॉनची संख्या. ओके. एक आता लक्षात ठेवा, नंबर ऑफ
न्यूट्रॉन्स म्हणजे मास नंबर वजा ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आता हा एक टफ प्रश्न आहे, मी सजेस्ट करेन असले प्रश्न तुम्ही स्किप करा. ठीक आहे, उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते घटक हरित गृह परिणामाला कारणीभूत ठरत नाहीत? कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. मिथेनच्या नंतर आहे हायड्रोफ्लोरोकार्बन, परफ्लो पर परफ्लोरोकार्बन, सल्फर हेक्साफ्लोराइड, सल्फर हेक्साफ्लोराइडला SF, नायट्रोजन ट्रिफ्लोराइड NF, त्यानंतर पाण्याची बाष्प म्हणजे वॉटर वेपर, ओझोन आणि नायट्रस ऑक्साईड यांच्यामुळे ग्रीनहाऊस गॅसचं प्रमाण म्हणजे ग्रीनहाऊस गॅस इफेक्ट होतात. नेक्स्ट प्रश्न आहे आर्किओप्टिसिस. ओके, आर्किओप्टिरिक्स या खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता. तर याचं उत्तर आहे सुरीरूप पक्षी. अभयचर आणि सुरीरूप यांना जोडणारा कोणता पक्षी आपलं कोणता वर्ग आहे? त्याला म्हणतात सायमोरिया. सायमोरिया. पक्षी आणि सस्तन मोनोत्रिमे. मत्स्य आणि उभचर कनेक्टिंग लिंक कोणती आहे? कोयला कांथा. ओके, कोयला कांत. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये 3 हार्ट मध्ये त्यांच्या हृदयात 3 चेंबर असतात. याला एक्सेप्शनल म्हणजे मगर. एव्हज म्हणजे पक्षी. बर्ड्स मध्ये किती असतात? 4. मॅमल्स, मॅमल्सला वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. एव्हज म्हणजे बर्ड्स पण वॉर्म ब्लडेड ॲनिमल. मॅमल्स म्हणजे जे बेबी लेज करतात. ठीक आहे, त्यांच्या बॉडीवरती हेअर असतात. पीसीस म्हणजे मत्स्य, माशामध्ये 2 हार्ट चेंबर. ओके, आता एम्फिबियनचा पुढचा प्रश्न पाहूयात. ओके, पुढे आपल्याला एम्फिबियन वरती प्रश्न आहे. सरड्यासारखे दिसणारे अभयचर सालामॅन्डर रिकाम जागा गणात मोडतात. तर हे मोडतात कशात मोडतात? युरोडेला. युरोडेला. आणि जर ग्रुप विचारला असता तर युरोडेला हे कोणत्या ग्रुपचा आहे? काउडाटा. आता काउडाटा म्हणजे लॅटिन वर्ड आहे, त्याचा अर्थ की टेल असणं, शेपूट असणं मागे. ठीक आहे, आता हे गायमोफिना आणि अपोडा म्हणजे गायमोफिया इज इन ग्रुप ऑफ अपोडा. आणि याचं उदाहरण बघितलं अपोडा, उदाहरण आहे यांचं कॅसिसिलियाना. कॅसिसिलियाना. एवरा याचं उदाहरण आहे बेंडकोळी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मलेरिया कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा रिकाम जागा फायलम मध्ये समावेश आहे. तर तो आहे प्रोटोझोआ मध्ये. ठीक आहे, आर्थ्रोपोडा हे पण एक फायलमच आहे. आर्थ्रोपोडा, ऍप्टिव्ह, प्लॅटीहेल्मनाइड्स आणि ॲन्युलिडा हे सगळे फायलम्सच आहेत. याच्यात थोडीशी माहिती लक्षात घेऊयात आपण. आर्थ्रोपोडा म्हणलं की ना आपलं फुलपाखरू, फुलपाखरू, पुन्हा ते बिटल्स जे इन्सेक्ट असतात ना ते. आता हे बघा, हे फुलपाखरू समजा, हे डायग्राम आहे. ठीक आहे, समजा बरं का, एवढं काही डायग्राम येत नाही व्यवस्थित. आता ह्या फुलपाखरूला जर तुम्ही मधून बघितलं तर हे इकडून पण आणि इकडून पण सिमेट्रिक असतं. तर आर्थ्रोपोडा हे सिमेट्रिकल आहेत, म्हणजे त्यांना तुम्ही मधून जर डिवाइड केलं तर त्याचे 2 भाग समांतर 2 भाग पडतात. ठीक आहे, आणि एक महत्वाचं म्हणजे हे जॉईंट्स आहेत याला. ओके, आर्थ्रोपोडा म्हणजे की जॉईंट्स. ओके, लॅप्टिहेल्मिथस, तर हे सॉफ्ट बॉडी असलेले इन्व्हर्टिब्रेट्स आहेत. उदाहरण बघितलं तर टेपवर्म, त्यानंतर फ्लक्स आणि तिसरा आहे प्लॅनेरिया. ओके, ॲनलिडा. ॲनलिडा आपलं गांडूळ, अर्थवर्म, रॅगवर्म्स आणि लिचस. ओके, आता आपण पाहूयात पुढचा प्रश्न. गंधक म्हणजे सल्फर या पोषक मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ल कोणती? तर ही आहेत मिथिओनाइट्स, सिस्टीन, त्याचबरोबर होमोसायटेनिन, अजून आहे
ट्युराईन. ओके, ट्युराईन. नेक्स्ट प्रश्न, आयस्कर 1813 प्रमाणे बायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे? ऍक्च्युली आता बघा, जर तुम्ही हा प्रश्न आयस्कर यांच्या प्रमाणे विचारले, अकॉर्डिंग टू आयस्कर किंवा ऐस्कर 1813, तर याचं उत्तर आहे हिपेटिसिस आणि मयास. जर आयस्कर नसल, खालील प्रमाणे किंवा बायोफ्रायटा कोण किती विभागामध्ये मोडतात, क्लासिफाय होतात? तर हेपेटिसी, मयासा आणि अँथ्रोसिरोटी. अँथ्रोसिरोटी ह्या 3 प्रकारामध्ये मोडतात ते. ठीक आहे, पण आपल्याला तिथं प्रत्येक म्हणजे त्यांनी हायलाइट करून काय विचारलंय, आयस्करच्या प्रमाणानुसार. ठीक आहे, आयस्कर प्रमाण नसलं असतं तर ते तिन्ही पण आलं असतं. अँथ्रोसिरोटी म्हणजे हे क्लास बायोफायटाचाच आहे आणि क्लास बायोफायटा मधील नॉन व्हेस्क्युलर लँड प्लांट्स मध्ये यांचा क्लासिफाय होतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद ही पॅरिस 1867 मध्ये भरली. ओके, HIV चा प्रसार खालील पद्धतीने काळजी घेण्यास थांबवता येतो. रक्तदात्याच्या रक्ताची चाचणी, लैंगिक संबंध, एकमेकाच्या सुया न वापरणे, योग्य औषधोपचाराने आईकडून बाळांकडे रोगाचे संक्रमण टाळणे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. आणि जर HIV प्रायमरी ट्रीटमेंट विचारलं तर त्याचं नाव आहे अँथिरेटोव्हायरल थेरपी, ART. ओके, पुढचा प्रश्न आहे आता, जागतिक आरोग्य संघटनेनुसार म्हणजे WHO हेडक्वार्टर जेनेवा, स्वित्झर्लंड. WHO चे हेड कोण आहे? टेड्रोस अडानो. प्रथिने व ऊर्जा यामुळे होणारे कुपोष रोग हा प्रगतशील देशाच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जेथे नवजात बालकांना मृत्यूदर खूपच आहे. आता हे ऍक्च्युली साऊथ आफ्रिकेमध्ये जे स्टेट देश आहेत ना त्यांच्याबद्दल बोलतायत. कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकाची ऊर्जा प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते? तर मित्रांनो याचं उत्तर आहे मॅरास्मस. ओके, तर मॅरास्मस मध्ये काय होतं माहितीये का, जे लहान मुलं असतात ना तर त्यांच्या जेवणामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं, प्रोटीनचं प्रमाण कमी असतं, म्हणजे फॅट कमी असतात, कार्ब पण कमी असतात. आणि एक अजून प्रकार आहे कॅशविओर. ओके, कॅशविओर. ओके, तर कॅशविओकर मध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असतं त्यांच्या डाएटमध्ये. ओके, प्रथिने कमी असतात. गालगुंड म्हणजे गालफुगी येणं, आणि हे कशामुळे होतं तर हे व्हायरल इन्फेक्शन मुळे होतं. गोवर, मिझल्स हे पण व्हायरल डिसीज आहे. ठीक आहे, आजचा शेवटचा प्रश्न आता, रिकामजागा या रोगावरती BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. ओके, तर क्षयरोग, TB. कोणी ह्या लसीचा शोध लावला आहे? अल्बर्ट कॅल्मेट. ठीक आहे, टायफॉइडला मल्टिपल वॅक्सिन्स आहेत, त्याच्यातली एकच लक्षात ठेवा, टायबार TCV, जी भारत बायोटेक बनवते. ओके, विचारण्याचे चान्सेस कमी आहेत पण लक्षात ठेवा. कॉलेराची वॅक्सिन बनवलेली आहे जेम फेरान फ्लुआ याने. हेपेटायटिस B, काय नाव आहे त्यांचं? बरुच सॅम्युअल ब्लूमबर्ग. पोलिओची वॅक्सिन जोनस साल्क. हे लक्षातच ठेवा, जोनस साल्क, कारण 2024 मध्ये न्यूज मध्ये होतं, कारण की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आपले जे नेबरिंग कंट्रीज आहेत तिथे पोलिओ अजून पण इरॅडिकेट झालेला नाहीये. भारतामध्ये पोलिओ इरॅडिकेट झालेला आहे. दो बूंद जिंदगी के वाला ती ऍड आहे ना, ती पोलिओ वाला. ठीक आहे, त्यानंतर कॉलेरा झाला आपला. रेबीज, कुत्र चावल्यावर जो होतो ना, रेबीज वरती कोणी वॅक्सिन काढली होती? लुईस पाश्चर, आणि त्यांची साथीदार होतं इमिले रॉक्स. लुईस पाश्चरनं अँथ्रॅक्स वॅक्सिन पण काढलेली आहे. ओके, अँथ्रॅक्स वरती वॅक्सिन, अँथ्रॅक्स वॅक्सिन. ठीक आहे, ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही जर डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ओके, जय हिंद.